हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आज मी सकाळी सकाळी उठून माझा हेअर स्पा जो बाकी होता लास्ट टाईम तो मी हेअर स्पा केला. त्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर काही गिफ्ट्स होते दिवाळीचे. सो ते गिफ्ट्स अनपॅकिंग केले. त्याच्यासोबत खूप सारी अशी मिठाई होती आणि हे जे गिफ्ट आहे त्यातल्या त्यात मला हे गिफ्ट खूप आवडलं बिकॉज हे गिफ्ट मी स्वतःही घेणार होती काही दिवसापूर्वी, पण तो प्लॅन थोडा पोस्टपोन झालेला की मी नंतर घेईन म्हणून. आणि हे ॲक्च्युली मला आलं दिवाळीमध्ये गिफ्ट. हे आहे एअर फ्रायर. सो मी खूप दिवसापासून विचार करत होते एअर फ्रायर घ्यायचा. सो आज फायनली माझ्या घरी एअर फ्रायर आलेला आहे अँड आय एम सो हॅपी. सो एअर फ्रायर सगळं गिफ्ट अनपॅकिंग झाल्यानंतर ॲज युजल जी थोडीशी सफाई बाकी होती किचनची ती केली. सफाईमध्ये जो देवारा आहे, मंदिर आहे, ते पूर्ण क्लीन करून घेतलं, म्हणजे धुवून घेतलं सगळं त्यातलं काढून. आणि मंदिर क्लीन झाल्यानंतर तुम्ही बघाल तर खूप अशी भूक लागलेली आम्हाला. तो फटाफट असं जेवण बनवून घेतलं. जेवणामध्ये शॉर्टकट केला. ही टोमॅटोची चटणी ही एकदम इझी आहे. याची मी रेसिपी पण आय थिंक सो पहिला दिलेली आहे. सो एकदम इझी आहे, त्यामुळे फटाफट मी अशी टोमॅटोची चटणी आणि भाकरी बनवली जेवणासाठी. सो ह्या रेसिपीमध्ये याची साल काढून तुम्ही इझिली फक्त याच्यामध्ये कांदा वरून टाकायचा आहे, कोथिंबीर आणि हळद मीठ. सो ही खूप टेस्टी लागते बिकॉज यामध्ये मी थोडासा पावभाजी मसाला पण ॲड केलेला. सो पावभाजी मसाला ॲड केला होती, खूप म्हणजे खूप टेस्टी लागली. लिटरली पावभाजीसारखी लागते ही भाजी. नक्की तुम्हीही ट्राय करून बघा. जेव्हा खूप सारं काम असेल, इझिली तुम्हाला काही भाजी हवी असेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता. सो हे झाल्यानंतर मी झाली रेडी. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर मी गेलेली मार्केटमध्ये. त्याच्या अगोदर मी घेतलेली पंती वगैरे लावून बाहेर रांगोळी काढली. रांगोळी काढून पंती लावल्या संध्याकाळ झालेली त्यामुळे. आणि तुम्ही बघाल आयांशी बाहेर उभे होते फटाके फोडत. त्यांचं फटाके फोडण्याचा सुरू झालं. त्यांना फटाकेही अजून हवे होते. आम्ही आत्तापर्यंत फक्त त्यांना पॉपअप आणलेले. सो अजून फटाकेही आणायचे होते, तर त्यासाठी पण मी परत खाली गेली मार्केटमध्ये. त्याच्या अगोदर मी घेतली देवपूजा करून, बाहेर पंती लावून झाल्यानंतर देवपूजा करून घेतली. सो आज पूर्ण हा देवारा क्लीन केलेला तुम्ही बघू शकाल. असा मस्त असं वाटत होता देवारा. सो एकदम प्रसन्न असं वाटतं. त्यानंतर बाहेर पूर्ण रांगोळी वगैरे काढलेली. सो दिवाळीचं बोलतात ना, दिवाळी वाईब्स अशा आल्या आज की हां दिवाळी सुरू झाली असं. अशा पद्धतीने मस्तपैकी मी आजचा दिवस बघाल तुम्ही तर खूप असं आजच्या दिवसामध्ये हे झालेलं. आणि साफसफाईमध्ये तरी मी तुम्हाला फक्त असा देवाराच दाखवला, पण साफसफाईमध्ये बघाल तर खूप असं साफसफाई केलेली आहे. तो डीपली नाही दाखवू शकली, पण आज खूप म्हणजे खूप काम झालं. त्यामध्ये नंतर मार्केटमध्ये गेलो. हे इथे फटाके घेतले आम्ही. आमच्या इथे एक महोत्सव लागलेला, फटाके महोत्सव, तिथे घेतली. त्यानंतर गेली मी भाजी घ्यायला. भाजी घेतली आणि स्पेशली घेतले कॉर्न बिकॉज एअर फ्रायर आणलेला. सो मी आज ट्राय केलं की एअर फ्रायरमध्ये मी कॉर्न हे करते. त्यानंतर घरी गेल्यानंतर आयांशी लागलेली भूक आणि त्यांना खाऊ दिला आणि त्यांना त्यांचा नरसिंह पिक्चर लावून दिला. आणि त्यानंतर तोपर्यंत मी केले कॉर्न एअर फ्रायरमध्ये फ्राय. हे मी फर्स्ट टाईम एअर फ्रायरमध्ये केलेलं आहे. सो कसे होतात कसे नाही ते मलाही नाही. थोडंसं ऑइल लावून घेतलं आणि मी केले. पण ॲक्च्युली सांगू हे खूप म्हणजे खूप छान झाले. आपण जे बॉईल करतो बॉईलपेक्षा पण ही टेस्ट वेगळीच लागली. खूप छान झाले. सो ते झाल्यानंतर आम्ही खाल्ले आणि अशा पद्धतीने हा आजचा दिवस स्पेंड झाला. सो गाईज मला नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय.